बाजी, चल पटकन, आणखी स्पीड वाढव कारचा. तिला वाटेत गाठावं लागणार आहे आपल्याला. तिला कळलं तिचे आई वडील घरात नाहीये तर ती स्वतःचा समज करून घेईल मीच त्यांना गायब केले असा. डोक्याने जरा सटको आहे ती. त्याच्या असं बोलण्यावर बाजी गालात हसला. मनात म्हणाला, सरांची जिरवणारी कोणीतरी आले आता त्यांच्या आयुष्यात. मी सरांना याआधी कोणाबद्दल एवढा बारकाईने विचार करताना नव्हतं पाहिलं. बाजी, स्पीड वाढव कारचा. कशी चालवतोस कार? तुला नसेल जमत तर मला सांग, मी चालवतो. नको सर, चालवतो मी कार तुम्हाला हवी तशी. बोलत बाजी कारचा आणखी स्पीड वाढवतो. टॅक्सीत बसलेली ती टॅक्सीवाल्याला बोलते, दादा आणखी फास्ट चालवा ना टॅक्सी. लवकर पोचायचं आहे मला. शुभ्राला तिच्या डोळ्यांसमोर आई आठवत होती. ती स्वतःशी बोलते, आई, मी तुझ्या जवळ नसल्यामुळे माझ्या काळजीत तू आजारी पडलीस. पण आता तू नक्की बरी होशील. मी तुझ्या जवळून आणि बाबांजवळून कुठेच दूर कधीच जाणार नाही. त्या राक्षस प्रतापमुळे होतंय हे सगळं. किती सुंदर होतं आपलं आयुष्य, पण त्या प्रतापमुळे बिघडलं. माझा कृष्ण त्याला कधीच माफ नाही करणार. मालती आबांच्या रूममध्ये येऊन बोलते, आबा, शुभ्रा गेली घर सोडून. कोण शुभ्रा? या आविर्भावात आबा पाहतात मालतीकडे. आबा, शुभ्रा, प्रतापची बायको. घर सोडून गेली ती निघून. काय? आबा धक्क्याने बोलतात. हो आबा, मालती बोलते. अशी घर सोडून नाही जाऊ शकत ती. तिला सकाळीच मी समजवलेलं तुझ्या जाण्याविषयी. प्रतापशी बोलतो मी. मला हो म्हणालेली ती. थांबेल आणखी एक दिवस म्हणाली. मग गेली कशी निघून ती? नाही माहीत आबा, पण काहीच न सांगता निघून गेली. आबा म्हणाले, तू नीट पाहिलंस का? गार्डनमध्ये असेल. नाही आबा, घरात कुठेच नाही ती. मी तिला सर्वत्र पाहूनच इथे आले तुम्हाला सांगायला. प्रतापला सांग ती नाहीये घरी. त्याला कळवलंय मी आबा, मालती बोलते. आपल्या घरातल्या मुलीला असं कोणी पळवून नेलं असतं तर चाललं असतं का प्रतापला? दुसऱ्याच्या मुलीला असं जबरदस्ती घरी आणताना याने थोडाही विचार नाही केला. हेच होणार होतं. मालती, एखाद्याच्या मर्जीविना असं नाही ठेवू शकत आपण कोणाला डांबून. आबा, तुम्ही जास्त विचार नका करू आता, नाही तर तुमचा बीपी हाय होईल. नको काळजी करूस, मी नाही टेन्शन घेत, आबा मालतीला म्हणाले. बाहेर अवनी दरवाजाला कान लावून आबा आणि मालतीचं बोलणं ऐकत असते. ती मुलगी घर सोडून गेली, अवनी स्वतःशीच बोलते. अवनी आनंदाने धावत दामिनीच्या रूममध्ये येते. तिथेच तिचा बाबा गजू देखील असतो. आत्या, बाबा, ती मुलगी घर सोडून निघून गेली. अवनी खुश होत खूप आनंदाने हसत सांगते. गजू बोलतो, अवनी, काय छान बातमी दिलीस. सुंटे वाजून खोकला गेला. गजू लगेच दामिनीकडे पाहत म्हणतो, ताई, आपल्याला काहीच करावं नाही लागलं त्या मुलीला घरातून हकलवून देण्यासाठी. दामिनीच्या चेहऱ्यावर कोणतेच आनंदाचे भाव नव्हते. ते पाहून गजू म्हणाला, ताई, तुला आनंद नाही झाला ती मुलगी निघून गेली याचा? नाही झाला, दामिनी म्हणाली. छोट्याशा हळकुंडात लगेच पिवळं होऊ नका. आता गेले, पण कशावरून ती पुन्हा येणार नाही. मी प्रतापला चांगलंच ओळखते. जोपर्यंत त्याचं काम पूर्ण होणार नाही तोपर्यंत तो तिला पुन्हा घरात घेऊन येईल. अवनी, प्रतापने स्वतःहून त्या मुलीला घराबाहेर काढलं का? दामिनी विचारते. तशी अवनी इतकुसा चेहरा करून म्हणते, आत्या, नाही माहिती. मग कशाला एवढी खुश होतेस? आणि गजू, तू काहीच विचार न करता उड्या मारायला लागलास की ती मुलगी परत येईल. ती स्वतःहून नाही आली तरी प्रतापने तिला जसं पहिलं जबरदस्ती आणलेलं तसंच पुन्हा जबरदस्ती घेऊन येईल तो आपल्या घरी तिला. त्यामुळे तुम्ही दोघे जास्त खुश होऊ नका. बाबा बोलून अवनी रडू लागली. बाबा, सकाळी ते दोघे गार्डनमध्ये एकमेकांच्या खूप जवळ होते. ती घरात राहिली आणि तिने माझ्या प्रतापला माझ्यापासून दूर केलं तर? आत्या, प्रतापसोबत तू माझं लग्न लावणार आहेस ना? हो ग बाई, तुझं लग्न प्रतापसोबतच लावणार आहे मी. तू असं भोकाण पसरू नकोस. बघावं तेव्हा भोकाण पसरून रडत असते. ताई, पण प्रतापचं वागणं त्याने बदलायला हवं. पुन्हा तो त्या मुलीला घरात घेऊन येणार हा माझ्या अवनीचा अपमान आहे ताई. त्याची होणारी बायको घरात असताना तो दुसऱ्या मुलीला. दामिनी गजूला मध्येच तोडत म्हणाल्या, गजू, अवनी प्रतापची होणारी बायको आहे. अजून झाली नाही ती. अवनीचं लग्न प्रतापसोबत होत तोपर्यंत तू असं काही करणार नाहीस गजू, त्यामुळे प्रताप चिडेल. तुला वाटतं ना अवनीचं लग्न प्रतापसोबत व्हावं तर विचार करून वाग जरा.
तुझ्या या बेअक्कल मुलीला समज दे कसं वागायचं याची. काही विचार न करता लगेच उड्या मारणं बरं नाही. तुझ्या बेअक्कल मुलीला मी सून करून घेते माझ्या घरची. प्रताप माझ्या शब्दाबाहेर नाही म्हणून मी करू शकते सर्व. नाहीतर प्रतापने तुम्हा दोघांना या घरात राहूही दिलं नसतं. त्यात तो म्हातारा आहेच की घारीसारखी नजर असते त्याची सर्वांवर. तो क्रूर माणूस दामोदर शुभ्राची तिच्या घराबाहेर थांबून वाट पाहत असतो. आई सरकार आजच गेम करतो तिचा. तुम्ही नका कसलीच काळजी करू. माझा विश्वास आहे दामोदर तुझ्यावर. पण या वेळेस शिकार हातची निसटू देऊ नकोस. आई सरकार तुमच्या मनासारखंच होईल. दामोदर आता फोनवरचं बोलणं संपवून फोन ठेवतो. माझी खात्री आहे दादा वहिनीला मारण्यासाठी मी त्यांचा शोध घेत होतो त्या गोष्टींचा सुगावा दादा वहिनीला अगोदरच लागल्यामुळे त्यांनी मयुरी तुला या मास्तरड्याच्या बायकोकडे सुपूर्त केलं. मास्तरच तो. त्याने त्याचं डोकं चालवलं आणि तुझं नाव बदललं. तुझं मयुरी नाव पुसलं त्याने कायमचं. असं असलं तरी तुझी अशी नाव पुसून ओळख संपणार नाही. आमच्या कुळात मुलगी जन्मली हे न पचणारं आहे. त्यामुळे तुझी ओळख कायमस्वरूपी तो मास्तर नाही तर मीच नष्ट करून राहील. तेही माझ्या पद्धतीने. सर आपण मास्तरांच्या घराच्या खूप जवळ आलोय. आपल्याला कसं कळणार ती मुलगी कोणत्या वाहनात बसले ते. बाजी तू कार चालवत राहा. पुढे वाहनांची वर्दळ कमी आहे त्यामुळे सापडेल ती लगेच. काही वेळाने बाजी ओरडतो अक्षरशः. सर टॅक्सी. आणि टॅक्सीत ती बसले बोलत होता तेवढ्यात प्रतापने पाहिलं. तीच होती त्या टॅक्सीत. ते केव्हापासून तिच्या टेन्शनमध्ये होता प्रताप. मनातून तिला कधी पाहतोय असं झालं होतं त्याला. तिच्या आईबाबांना किडनॅप केलंय म्हटल्यावर तिच्या जीवाला धोका होता याची हुरहुर जाणवत होती त्याला. तो पटकन बोलतो बाजी कार त्या टॅक्सीच्या पुढे घे आणि टॅक्सी थांबव. हो सर बोलत बाजी तसंच करतो. प्रताप पटकन उतरतो आणि टॅक्सीत बसलेल्या तिच्याजवळ जाऊ लागतो. त्याला पाहून ती घाबरते. हा स्वतःशीच बोलते ती. दादा टॅक्सी का थांबवलं तुम्ही. चला साईडने मला लवकर पोहोचायचं आहे. दीदी या लोकांनी थांबवले टॅक्सी. तेवढ्यात प्रताप टॅक्सीचा दरवाजा उघडून शुभ्राच्या हाताला घट्ट पकडून तिला टॅक्सीतून बाहेर जोरात ओढतो. ती बाहेर येत नव्हती म्हणून. ए सोड मला. मला नाही यायचं तुझ्यासोबत. मला माझ्या घरी जायचं आहे. मी माझ्या आईला भेटायला चालले. तिची तब्येत ठीक नाही. सोड मला जाऊ देत. तो तिचं काही न ऐकता तिला ओढत कारमध्ये बसवण्यासाठी घेऊन चाललेला. सोड मला मूर्ख नालायक कुठचा ती बोलते. तो वळून तिच्याकडे पाहत म्हणतो तुझी हिंमत खूप वाढले. मला न कळवता पनवेल गाठलंस. बोलून पुन्हा चालू लागतो तो. माझ्या आईबाबांना भेटण्यासाठी तुला का विचारायचं मी. तू काय स्वतःला माझा खरोखरचा नवरा समजू लागलास की काय. तो वैतागून आता एकही शब्द बोललीस ना तरी जीभ हासडून हातात देईल. रागाने बोलतो आणि त्याच रागात तिला कारमध्ये ढकलून देतो. कळवळली ती. लागलं मला. ओरडली आता त्याच्यावर. ए प्रताप तू हे योग्य नाही करत. तुझ्याशी माझं काही देणं घेणं नसताना तू माझ्याशी खूप चुकीचा वागतोय. याची किंमत एक ना एक दिवस मोजावीच लागेल तुला. आवाज बंद. नाहीतर तुझ्या आईबापाचं मी काय करेल ते. तो बोलत होता तशी ती लगेच. नको काही नको करू तू माझ्या आईबाबांना. मी नाही बोलत काही तुला. प्रताप मनात स्वतःशीच हिच्या आई बापाचं नाव काढलं की ही कशी लगेच वाघिणीची शेळी होते. हिला कळलं असतं हिचे आई बाबा घरी नाही तर हिने हिचं वाघिणीचं रूप आज दाखवलं असतं मला. नशीब वाचलो मी. पण हिच्या आई बापाला कोणी किडनॅप केलं असेल शोधलं पाहिजे. ही गोष्ट हिच्यापासून जास्त वेळ नाही लपवू शकत मी. तेवढ्यात शुभ्राच्या मोबाईलवर मेसेज आल्याचा आवाज येतो. शुभ्रा कुठे आहेस तू. मी केव्हापासून वाट पाहतोय तुझी. तुझ्या आईची तब्येत खूप जास्त बिघडले. तो मेसेज वाचून शुभ्रा रडू लागली. डोळ्यातून अश्रू लगेच वाहू लागले. ती रडतच म्हणू लागली प्रताप मला एकदा माझ्या घरी घेऊन चल ना. माझ्या आईची तब्येत ठीक नाही. आपण आलोच आहोत पनवेलमध्ये तर मला माझ्या आईबाबांना भेटू दे प्रताप. रिक्वेस्ट करते तुला. प्लीज चल ना माझ्या घरी. माझ्या आईची तब्येत खरोखरच ठीक नाहीये. तिला रडताना पाहून याचं काळीज सरकन चिल्ल्यासारखं वाटतं याला. तो तिच्यासमोर स्वतःला कठोर दाखवत म्हणतो रडतेस कशाला. मी स्वतः 2 दिवसानंतर घेऊन येईल तुला तुझ्या आईबाबांकडे.
आज मला खूप कामं आहेत, त्यात आज तुझ्यामुळे माझा प्रवासात एवढा वेळ फुकट गेला. ती रडत पटकन त्याचा हात पकडून तिच्या हातात घेते. प्रताप तर स्तब्धच होतो आता. ती हुंदके देत म्हणते, प्लीज प्रताप, चल ना, एकदाच चल ना मला माझ्या घरी घेऊन. मी जास्त वेळ नाही थांबणार तिथे. माझ्या आईला पाहील आणि लगेच निघेल. तुझा जास्त वेळ नाही फुकट जाऊ देणार मी. प्रताप त्याचा हात तिच्या हातातून काढून खिडकीतून बाहेर पाहू लागतो. ती त्याच्या बाजूला जवळ सरकत, प्रताप प्लीज चल ना माझ्या घरी. तुला मी खोटं बोलते असं वाटतंय का? हा बघ मेसेज माझ्या बाबांनी केलाय. माझ्या आईची तब्येत खरंच बिघडली. तसा प्रताप लगेच तिच्या हातातून फोन घेतो. मेसेज वाचतो. त्याला कळतं तिच्या बाबांचा फोन त्या किडनॅपरकडे आहे ते. तो लगेच त्याच्या मोबाईलवरून कोणाला तरी मेसेज करतो. आता बोलतो, बाजी लवकर चल ऑफिसमध्ये. मेहता येऊन थांबलाय. त्याच्यासोबत माझी मीटिंग आहे. हो सर बोलून बाजी त्याचं काम करू लागतो. शुभ्राला कळलं होतं तिच्या बाजूला बसलेला निर्दयी माणूस तिचं काहीच ऐकत नाही ते. प्रताप मात्र मनातून तुटत होता तिचं रडू पाहून. पण चेहऱ्यावर तो कोणतेच भाव उमटवून देत नव्हता. ती रडून रडून थकली. त्यातच तिचे डोळे आपोआप बंद झाले. झोपेत ती 2-3 वेळा पडता पडता स्वतःला सावरत होती. तो केव्हापासून तिचं एकटक निरीक्षण करत होता. तिचा झोपेतही स्वतःला सावरण्याचा हट्टीपणा पाहून तो म्हणाला, किती हट्टी आहे ही. तो तिच्या बाजूला सरकून तिची मान हळूच त्याच्या खांद्यावर घेतो. ती आता आरामात शांत झोपते. तेवढ्यात त्याच्या मोबाईलवर मेसेज येतो. दामोदर सावंत नाव आहे बॉस त्या व्यक्तीचं. आता मास्तरांच्या घराबाहेर सिक्युरिटीसह उभा आहे तो. दामोदर सावंत नाव ऐकताच प्रतापला क्लिक होतं. तो खुंखार गुंड त्याने तिच्या आई बाबांना का किडनॅप केलं असेल? 192 मर्डर केस आहेत त्याच्या नावावर. त्यात 2 मर्डर त्याने स्वतःच्या सख्ख्या भावाची आणि त्याच्या बायकोची केलेली. खूप निर्दयी माणूस आहे तो. माणूस कसला, हैवानच आहे तो. तो जेलमध्ये शिक्षा भोगत होता. बाहेर कधी आला आणि एवढे गुन्हे करून तो सुटला कसा? हिला तो बोलवत होता मेसेज करून म्हणजे नक्कीच हिच्या जीवाला त्याच्यापासून धोका आहे. पण मी असताना शुभदा तुला मी काहीच होऊ देणार नाही म्हणत तो शुभ्राच्या हातातील फोन काढून घेत असतो. आता तेवढ्यात शुभ्राला जाग येते. स्वतःला त्याच्या अगदी जवळ खांद्यावर डोकं ठेवलेलं पाहून ती घाबरते. त्याच्यापासून लगेच बाजूला होते. तो तिच्याकडे दुर्लक्ष करत तिच्या हातातून फोन घेतो आणि पटकन खिडकीतून बाहेर नदीच्या पाण्यात फेकून देतो. फोन का फेकलास तू? ती रागाने ओरडते त्याच्यावर. मला वाटलं फेकावा म्हणून मी फेकला. तो खांदे उडवत बोलतो. फेकायचा होता फोन तर द्यायचाच नव्हतास ना मला घेऊन, ती रागाने म्हणते. तेव्हा द्यावा वाटला, आता फेकावा वाटला. माझी मर्जी. तुझं त्याच्याशी काहीच मतलब नाही. तू माझ्या इशाऱ्यावर नाचणारी बाहुली आहेस. बस म्हटलं की बसायचं, उठ म्हटलं की उठायचं. समजलं तुला? तुझ्या बापाने पेपर्सवर सही केली की त्यानंतर तुझा आणि माझा काहीच संबंध नसणार आहे. तोपर्यंत तुला मी सांगेन तसंच वागावं लागेल. माहीत आहे मला, ती म्हणाली. खिडकीतून बाहेर पाहू लागली. पण मनात विचारांचं काहूर. आई बाबांची खूप काळजी, त्यामुळे डोळे आपोआप पाण्याने वाहत होते. या मूर्खाच्या तोंडाला लागून काहीच फायदा नाही स्वतःशीच बोलून त्याच्या तोंडाला न लागता तिच्या विश्वात हरवलेली आता ती. अधूनमधून डोळ्यातून गालावर ओघळणारे पाणी पुसत होते. तो आता त्याच्या डोळ्यांच्या कोपऱ्यातून तिच्या बारीक सारीक हालचाली टिपत होता. आता प्रतापला त्याच्या वागण्याची खरंच जाणीव झालेली की माझ्यामुळे या निष्पाप जीवाला खूप त्रास सहन करावा लागत आहे याची. कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.